शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीनगोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कापूस पिकामध्ये आता परत एक बदल आपल्याला दिसायला लागला आहे आणि त्या बदलाविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. हा जो बदल आहे याच्यावर मी ऑलरेडी 2 वर्षापूर्वी पण व्हिडिओ टाकला होता, कारण थोडासा बदल हा नवीन होता आणि बरेच शेतकरी याच्यामध्ये वेगवेगळ्या फवारण्या घेत होते. त्यासोबतच काही लोकांकडून वेगवेगळी कीटकनाशकं, बुरशीनाशकं, टॉनिक किंवा PGR PGP ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा रिकमेंडेशन चालू होतं. परंतु मुळात मी 2 वर्षापूर्वी पण तुम्हाला हेच सांगितलं होतं जे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, कारण इथे तुम्हाला फक्त प्रॉपर गायडन्स मिळणार आहे, ना की कोणतं प्रमोशन आणि नाही कोणत्या मल्टिपल तुम्हाला सोल्युशन्स. जी पण माहिती असते ती प्रॉपर बायोलॉजिक असते, किंवा जर एखादा मॅजिक असेलच तर तो मॅजिक कसा होतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असतो. आता इथं पहा, तुम्ही हे जे पाहू शकता की कपाशी जी आहे काही ठिकाणी अशी चट्टेपट्टे उमटलेत. तर आता हा काय प्रकार आहे? आता काही ठिकाणी अर्धी अर्धी पान आहेत, मग ही काही डिफिशियन्सी आहे का? तर हा पण प्रश्न तुमच्या मनात पडलाय का? तर पडलाच असेल. नाही, ही कोणती डिफिशियन्सी नाही आहे, ना इथं काही फॉस्फरस कमी पडला आहे, ना नायट्रोजन कमी पडला आहे. ही थोडीशी जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात आणि ती पिढ्यानपिढ्या त्या बियाण्यामध्ये येत राहते. आता काय होतं, जर 1 एकर बियाणं जर असेल, म्हणजे पोलनचा जर प्लॉट असेल आणि त्यामध्ये जर एखादं झाड असं असेल तर हे येतं. याच्यामध्ये काही विशेष असा प्रकार नाही आहे, कारण आपण कलिंगड जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये टरबूजाचं एखादं बियाणं येतं किंवा काहीतरी वेगळं झाड त्याच्यामध्ये तयार होतं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जेनेटिकली पुढे पुढे येत असतात आणि त्याच प्रमाणात आता हे असा पण प्रकार काही ठिकाणी भरपूर जास्त प्रमाणात मिळतो. जर बियाणं प्रॉपर नसेल, एक वर्षाचं मागच्या वर्षाचं असं जर मिक्स जर केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रमाण जास्त येतं. आता आपल्या प्लॉटमध्ये फक्त हे एकच झाड आहे, म्हणजे नवीन बियाणं होतं मागच्या वर्षी, तर ऑलरेडी US बियाणे पुरले नव्हते. 2025मध्ये बियाणे खूप जास्त प्रमाणामध्ये आले. आता होऊ शकतं की हेच या वर्षीचे जे काही बियाणं शिल्लक राहिले ते पुढच्या वर्षी आपल्याला परत येईल आणि ही समस्या पुढच्या वर्षी तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवेल. परंतु घाबरू नका, याने काही होत नाही. हे जेनेटिक असल्यामुळं काही थोड्याफार प्रमाणामध्ये नॉर्मल पात्यामध्ये कमी होऊ शकतं, परंतु उत्पन्नामध्ये फार काही परिणाम त्याचा जास्त दिसत नाही. आणि तरीसुद्धा कंट्रोल ठेवण्यासाठी आपले जे डोजेस आहेत तेच फक्त वेळेवर घ्या. बाकी काही करण्याची गरज तिथं तुम्हाला पडणार नाही. विशिष्ट असा काही खूप वेगळा प्रकार नाही आहे. वाढ जेमतेम आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता हे 2 झाडं साधारण सारखेच आहेत, कारण आता हा कडीची बाजू आहे, त्यामुळे इथं कडीला ड्रीप असल्यामुळं कडीला जास्त पाणी येत नाही किंवा कमी पडतं, त्यामुळं कडीची जी वाढ आहे ही थोडीशी कमी आहे. तर बाकी इतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये बदलाव दिसणार नाही. त्यामुळे घाबरून न जाण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा त्याच्यावर काही ट्रीटमेंट करू नका. तुम्ही जर ताकंडीवर प्लॉट करत असाल तर फक्त ताकंडीवर ठेवा. वेगळ्या काही फवारण्या करण्याची गरज नाही आणि जर रासायनिक जरी करत असाल तरी ॲडिशनल फवारण्या करण्याची गरज नाही. मित्रांनो, अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. धन्यवाद.